योएल संदेष्ट्याचं पुस्तक हा भविष्यसूचक कवितांचा एक छोटा संग्रह आहे. जेवढा प्रभावी तेवढाच गोंधळात टाकणारा देखील आहे. योएल काही कारणांमुळे संदेष्ट्यांमध्ये अद्वितीय आहे. सगळ्यात प्रथम हे पुस्तक केव्हा लिहिलं गेलं याचा स्पष्ट संकेत नाही. हे कदाचित एजरा नेहेम्याच्या कालखंडात लिहिलं गेलं असावं, बंदिवासातून परतल्यानंतर, कारण त्यानं यरूशलेम आणि मंदिराचा उल्लेख केलेला आहे. परंतु तिथं कोणतेही राजे दिसत नाहीत. हे देखील अद्वितीय आहे की योएल इतर अनेक पवित्र शास्त्रातील पुस्तकांशी परिचित आहे. तो यशया, आमोस, सफन्या, नहूम, ओबद्या, यहेजकेल, मलाखी या संदेष्ट्यांचा उल्लेख करतो किंवा उदाहरण देतो, अगदी निर्गम पुस्तकामधून पण. आणि हे शेवटच्या अद्वितीय वैशिष्ट्याशी जोडलं गेलं आहे, आणि ते म्हणजे योएल इस्रायलवर कोणत्याही विशिष्ट पापांचा आरोप करत नाही. इतर अनेक संदेष्ट्यांप्रमाणे तो घोषणा करतो की इस्रायलच्या पापाचा सामना करण्यासाठी देवाचा न्यायदंड येत आहे, परंतु त्याचं कारण तो कधीच देत नाही. आणि हे बहुधा यामुळे, कारण योएल असं गृहीत धरतो की त्याच्याप्रमाणे तुम्ही संदेष्ट्यांची पुस्तकं वाचत आहात आणि म्हणून तुम्हाला इस्रायलच्या बंडाबद्दल आधीच माहिती आहे. आता ही 3 वैशिष्ट्ये मिळून आम्हाला हे आकर्षक छोटं पुस्तक समजायला मदत करतं. योएल हा एक पवित्र शास्त्रासंबंधी लेखक आहे, जो स्वतःच पवित्र शास्त्रामधील आधीच्या लिखाणांमध्ये रममाण होता, आणि त्यांच्यावरील मननानं त्याला त्याच्या काळातील शोकांतिका समजायला मदत झाली. परंतु त्यांनी त्याला भविष्यासाठी आशाही दिली. चला तर खोलवर जाऊया आणि हे पुस्तक कसं कार्य करतं ते पाहूया. अध्याय 1 आणि 2 मध्ये योएल परमेश्वराच्या दिवसावर लक्ष केंद्रित करतो. संदेष्ट्यांमध्ये हा एक महत्वाचा विषय आहे, जिथं भूतकाळातील घटनांचं वर्णन करण्यात येतं, जेव्हा देव त्याच्या लोकांना वाचवण्यासाठी किंवा वाईटाचा सामना करण्यासाठी शक्तिशाली मार्गानं प्रकट होतो. निर्गम पुस्तकातील पीडांचा विचार करा, पण भूतकाळामधील या घटनांमध्ये संदेष्ट्यानं भविष्यकाळाकडे निर्देश करणारे घटक पाहिले, जेव्हा देव पुन्हा आपल्या लोकांमधीलच नव्हे तर राष्ट्रांमधील दुष्टाईचा सामना करेल आणि संपूर्ण जगाला तारण देईल. आणि म्हणून इथं अध्याय 1 आणि 2 मध्ये योएलनं 2 समांतर कविता एकत्र आणल्या आहेत, ज्या या विषयावर केंद्रित आहेत. तर अध्याय 1 हा भूतकाळातील परमेश्वराच्या दिवसाबद्दल आहे. त्यानं ज्याची सुरुवात एका नुकत्याच आलेल्या आपत्तीच्या घोषणेनं केली की टोळांच्या झुंडींनी इस्रायलला उद्ध्वस्त केलं आहे, आणि त्याच्या झुंडींचं वर्णन इजिप्त विरुद्धच्या परमेश्वराच्या दिवसाची आठवण करून देते. निर्गम अध्याय 10 मधील 8वी पिढा आठवा. यावेळी मात्र इस्रायलच्या विरोधात टोळ पाठवले जात आहे, आणि म्हणून योएल वडीलधाऱ्यांना आणि याजकांना पश्चात्ताप आणि प्रार्थनेत लोकांचं नेतृत्व करायला बोलावतो, आणि नंतर योएल प्रत्यक्षात स्वतः सगळ्या याजकांसह पश्चात्ताप करतो. अध्याय 2 मध्ये पण समान काव्यात्मक रचना आणि विचारांचा प्रवाह आहे. योएल अजून एका परमेश्वराच्या दिवसाची घोषणा करतो. यावेळी मात्र हा दिवस भविष्यकाळातला आहे, भूतकाळातला नाही. ही यरूशलेमवर येत असलेली एक अटळ आपत्ती आहे, आणि तो जणू टोळांच्या दुसऱ्या लाटेचं वर्णन करायला सुरुवात करतो. परंतु तो लष्करी आणि वैश्विक प्रतिमा वापरतो. टोळ देवाचे सैन्य बनतात, जसे कूच करणारे घोडदळ आणि सैनिक जे त्यांच्या मार्गातील सगळं काही नष्ट करतात. सूर्य काळा पडला आहे आणि पृथ्वी कापते आहे, आणि योएल म्हणतो परमेश्वराचा दिवस भयंकर आहे, त्यावेळी कोण टिकेल? आणि मग पुन्हा एकदा योएल लोकांना प्रार्थना आणि पश्चात्ताप करायला बोलावतो, आणि ते कसं करायचं हे तो सांगतो. आपली वस्त्र नव्हे तर हृदय फाडा आणि तुमच्या देवाकडे परत वळा. दुसऱ्या शब्दात योएलला माहीत आहे की पश्चात्ताप हा एक फक्त देखावा असू शकतो, जे तुम्ही संकटातून बाहेर पडण्यासाठी करता, आणि तो म्हणतो की देवाला यात रस नाही. त्याला खरा बदल हवा आहे, यासाठी की त्याच्या लोकांनी त्यांचा स्वार्थ आणि वाईट गोष्टी थांबवाव्यात. आणि मग योएल सांगतो की इस्रायलनं पश्चात्ताप का करावा, कारण देव कृपाळू आणि कनवाळू आहे, तो मंद क्रोध आहे आणि तो दयासागर आहे. इस्रायली लोकांनी सोनेरी वासरू बनवल्यानंतर जी क्षमा देवानं त्यांना केली, त्या वृत्तांतामधून निर्गम पुस्तकातून हा संदर्भ घेतलेला आहे. आणि त्या कथेतून योएलला कळतं की देवाची दया आणि प्रेम त्याच्या क्रोध आणि न्यायदंडापेक्षा अधिक शक्तिशाली आहे, आणि म्हणून प्रार्थनेत आणि पश्चात्तापाच्या कृत्यात तो याजकाचं नेतृत्व करतो आणि देवाला त्याच्या लोकांना सोडायला सांगतो. मग या 2 कवितांनंतर लगेचच दृश्य बदलतं, आणि योएल आणि लोकांच्या पश्चात्तापाला देवानं दिलेल्या प्रतिसादाबद्दल एक लहान कथा इथं आहे. म्हणून देव त्याच्या देशासाठी तीव्र भावनेनं भरला आणि त्याच्या लोकांवर त्याला कळवळा आला. मग देव म्हणतो की तो या परमेश्वराच्या दिवसाचे विनाशकारी परिणाम मागे फिरवणार आहे आणि त्याला न्यायदंडाऐवजी तारणात बदलणार आहे.
म्हणून प्रथम तो धोकादायक आक्रमणकर्त्यांना पराभूत करणार आहे, जे बहुधा टोळ होते, आणि तो त्या सगळ्यांना त्यांच्या स्वतःच्या नाशाकडे वळवणार आहे. मग तो उद्ध्वस्त झालेला देश पुनर्स्थापित करणार आहे आणि त्याला पुन्हा जिवंत करणार आहे, ज्यामुळे तो पुन्हा एकदा विपुल असा होईल. आणि शेवटी देव म्हणतो की तो त्याच्या लोकांमध्ये त्याची दैवी उपस्थिती आणणार आहे. ते प्रत्येकासाठी वास्तविक आणि सुलभ होईल. आतापर्यंत या कविता एक सामर्थ्यशाली कथा सांगतात की कशा प्रकारे योएलनं इस्रायलला दाखवलं की त्यांच्या पापानं त्यांना आपत्ती आणि दैवी न्यायदंडाकडे नेलं, आणि तरी दयेच्या देवाबरोबर नेहमीच आशा असते. परंतु या सगळ्या भूतकाळातील घटनांमध्ये योएलला भविष्यकाळातील परमेश्वराच्या दिवसाची प्रतिमा दिसते, आणि म्हणून पुस्तकाच्या शेवटच्या विभागात योएल देवाच्या 3 भागांमध्ये असलेल्या प्रतिसादाशी जुळणाऱ्या आणखीन 3 कविता लिहितो, आणि तो इतर संदेष्ट्यांच्या पुस्तकांमधील प्रतिमा एकत्र विणतो आणि सर्व सृष्टीच्या आशेच्या दृष्टिकोनातून त्या सर्वांचा विस्तार करतो. तर प्रथम देवाच्या लोकांमध्ये त्याच्या उपस्थितीची आशा एका अभिवचनामध्ये विस्तारित होते की कशा प्रकारे भविष्यात एक दिवस देवाचा स्वतःचा आत्मा म्हणजे त्याची वैयक्तिक जीवनदायी उपस्थिती केवळ मंदिरच नव्हे तर त्याच्या सर्व लोकांना भरेल. आणि इथं योएल यशया आणि इर्मया आणि यहेजकेलच्या अभिवचनांचा आधार घेऊन बोलत आहे की देवाचा आत्मा त्याच्या लोकांना बदलण्यासाठी आणि सशक्त करण्यासाठी येईल, जेणेकरून ते त्याच्यावर खरोखर प्रेम करू शकतील आणि त्याचं अनुसरण करू शकतील. योएल नंतर देवाचं अभिवचन धरतो की तो धमकी देणाऱ्या आक्रमणकर्त्याचा सामना करेल, आणि योएल या उद्ध्वस्त करणाऱ्या टोळांमध्ये त्याच्या स्वतःच्या दिवसातील अहंकारी हिंसक राष्ट्रासारखे साम्य पाहतो, जे लोकांना उद्ध्वस्त करतात आणि त्यांच्यावर अत्याचार करतात. आणि म्हणून तो भविष्य काळातील परमेश्वराच्या दिवसाबद्दल यशया आणि सफन्या आणि यहेजकेलच्या अभिवचनांचा आधार घेऊन बोलतो, जेव्हा देव सर्व राष्ट्रांमध्ये वाईटाचा सामना करेल आणि त्यांच्या हिंसाचाराला त्यांच्या स्वतःकडे वळवेल आणि सर्व चुकांवर न्यायदंड आणेल. आणि शेवटी योएल देशाच्या पुनःस्थापनेच्या प्रतिमांमधून सर्व सृष्टीच्या नूतनीकरणाची आशा याकडे पाहतो. तो यशया आणि यहेजकेल आणि जखर्याच्या अभिवचनांच्या आधारावर बोलतो की देवाच्या न्यायाच्या शेवटच्या दिवशी संपूर्ण जगाची पुनर्स्थापना एक नवीन एदेनच्या स्वरूपात होईल, जिथे येरुशलेममधील देवाची उपस्थिती नदीप्रमाणे वाहून वैश्विक नूतनीकरण घडवून आणेल. आणि म्हणून देवाची क्षमा आणि दया ही संपूर्ण नवीन सृष्टी निर्माण करणारी आहे असं दर्शवून योएलची कविता संपते. आणि म्हणूनच योएलचे हे छोटं पुस्तक मानवी पाप आणि अपयश आपल्या जगात विनाशकारी विध्वंस कसा घडवते याबद्दलच्या सखोल कल्पनांचे अन्वेषण करते, आणि हेही दाखवते की जे लोक त्यांच्या पापांची जबाबदारी स्वीकारतील आणि ते कबूल करतील त्यांच्यावर देव दया दाखवण्याची इच्छा बाळगतो. आणि हे सगळं आपल्याला अशी आशा देते की देव एके दिवशी आपल्या जगातील वाईटाचा पराभव तर करेलच, परंतु सोबतच आमच्या आतल्या वाईटाचा देखील पराभव करेल आणि सर्व काही नवीन करण्यासाठी त्याची बरी करणारी उपस्थिती आणेल. आणि योएलचं पुस्तक याच विषयी आहे.